नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. बातमी आहे संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडाची. साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळनं एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून मंगल जेधे या आपलं मूळ गाव असलेल्या धोम इथून बेपत्ता होत्या. पोलीस तपासात मंगल जेधे यांनी शेवटचा फोन डॉक्टर संतोष पोळला केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर डॉक्टर संतोष पोळची कसून चौकशी झाल्यानंतर मंगल जेधे यांच्या हत्येबरोबरच इतर 6 जणांची हत्या केल्याची कबुली डॉक्टर संतोष पोळनं दिलेली आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. यापैकी 4 मृतदेह हे डॉक्टर संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते. दरम्यान वाई पोलीस स्थानकामध्ये पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी भेट देऊन या तपासाचा आढावा घेतला. या दोषींना योग्य ते शासन होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. सहा जणांची हत्या करणारा डॉक्टर संतोष पोळ कशा प्रकारे पोलिसांच्या ताब्यात सापडला याची माहिती दिली तपास अधिकारी वेताळ यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल तपास यांनी. कशा पद्धतीने साहेब नेमकी सुरुवात झाली या घटनेची, कशा पद्धतीने तपास झाला? 18 एप्रिलला मी वाई पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आणि साधारण चार्ज घेतल्यानंतर इथे खंडणीचा गुन्हा दाखल होता. डॉक्टर संतोष पोळ आणि त्याचे सहकारी आहे ज्योती मांढरे आणि ह्या डॉक्टर पोळनं हायकोर्टामध्ये अँटीसेप्टिक बेल घेतला होता, परंतु ज्योतीला अटक करणं बाकी होतं. आणि ज्यावेळी डॉक्टर पोळ पोलीस स्टेशनला हजेरीला यायचा त्यावेळी मला बरेचसे जुने माझा स्टाफ सांगायचा की साहेब हा फार मिस्यूस आहे, बऱ्याचशा अधिकाऱ्यांना यांनी फसवलेला आहे, ॲलिगेशन करतो आणि जेणेकरून पोलिसांना किंवा प्रशासनाला कसा त्रास होईल याबाबत तो वाईट प्रसिद्ध आहे आणि तुम्ही पण त्याच्यापासून सावध राहा. योगायोग असं झालं, त्याच्या नावाचं एक नॉन बेलेबल वॉरंट आलं. ते वॉरंट डिलिव्हर करायला इथली बरीचशी मंडळी घाबरत होती की असा याची पार्श्वभूमी ॲलिगेशनची असल्यामुळं बरेचसे मंडळी घाबरत होते. मग मी ते वॉरंट डिलिव्हर करायला गेलो तर त्याच्यात तो पळून गेला. त्याच्यामध्ये तो जसा पळत गेला तसा मी त्याला पकडला. मग त्याला नॉन बेलेबलमध्ये वॉरंटमध्ये अटक केल्यावरती नॉन बेलेबल वॉरंटमधून तो पुन्हा फरार झाला. आणि त्या जेधे मॅडमला ज्या दिवशी आम्ही त्यांचं CDRवरून ॲनालिसिस केलं होतं त्यावेळी शेवटचा कॉल डॉक्टर पोळचा होता. डॉक्टर पोळनी केला होता आणि बरेचसे कॉल डॉक्टर पोळचे आणि तिचे झालेले होते. शेवटचा कॉल किती तारखेचा आणि किती वाजता? साधारण 16 तारखेला त्यांनी केलेला होता 2:45 2 वाजून 45 मिनिटांनी. त्या कॉलवरच आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यात पुन्हा ह्याचा इन्व्हॉल्व कसा का आला, कारण ह्याची ख्याती सर्वांना माहिती होती. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास चालू केला. तपास चालू करता त्यांनी काहीतरी खोटं नाटं सांगून सोनं डबल करतो टिबल करतो या स्कीमचं सांगून माझंच सोनं घेऊन जेधे गेलेली आहे असं सांगितलं. परंतु ज्यावेळी तपासात मला असं निष्पन्न झालं की यांनी कुठंतरी सोनं घाण ठेवलेलं आहे. मग त्या दृष्टिकोनातून करता अधिक पुरावा मिळाल्यावरती मी जेधेंचे जे पती आहेत त्यांच्या फिर्यादी देऊन गुन्हा दाखल केला. मग गुन्हा दाखल केल्यावरती याच्यातली जी ज्योती मांढरे आहे आरोपी एक्स्टॉर्शनमधली, तिला अटक करण्यासाठी गेलो. इथे एक मिनिट साहेब, तुम्ही अटक करायला गेला परंतु मांढरेचा सहभाग कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जाणवला, मग कसं पुढे गेला करायला? काही जेधे मॅडम जो फोन वापरत होते त्या मांढरेच्या नावावरती होता. ज्योती मांढरेच्या नावाचा तो फोन जेधे मॅडम वापरत होत्या. मग ज्योतीचा काय संबंध बाबा की ज्योतीचा फोन जेधे मॅडम का वापरतील? मग या संदर्भातून आम्ही ज्योतीकडे गेलो. तो ज्योती त्या दिवसापासूनच गायब म्हणजे वाईतून निघून गेली. मांढरेंना नेमकं तुम्ही कुठे? ज्योती मांढरेला ती तिच्या राहत्या घरीच आली होती, रात्री आली होती. ज्योती मांढरे तिच्या घरीच आली होती. घरातून तिला कायदेशीररित्या इंट्रोगेशनला आणलं. इंट्रोगेशन केल्यावरती LCB PI, मी, माननीय SP साहेब यांनी इंट्रोगेशन केल्यावर तिने जे इंट्रोगेशनमध्ये माहिती दिल्यावरती तिला ताबडतोब असं आमचं ठरलं की डॉक्टर पोळला ताब्यात घेणं गरजेचं आहे. म्हणून ताबडतोब वरिष्ठांची परवानगी घेऊन मी 20 वर्ष मुंबई केल्यामुळं मुंबईतलं बरंचसं मला माहिती असल्यामुळं आम्ही ज्योतीला घेऊन मुंबईला रवाना झालो आणि दादरला ज्योतीच्या मार्फत फोन करून त्याला बोलवून घेतलं आणि तिथं त्याला ट्रॅप लावून दादर एशियाड दादर पूर्वेला सापळा. म्हणजे ज्योतीला आमच्याकडे एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत तृप्ती सोनवणे,
त्यांना सिव्हिलवरती आम्ही तिच्याबरोबर बाजूलाच ठेवलं. काही सिव्हिलमधले गणवेशामधले एस टीच्या बाजूला थांबवले. काही ज्या कर्मचारी होते त्यांना आम्ही टॅक्सीमध्ये बसवलं आणि सर्व टॅक्सी बुक करून ठेवल्या होत्या. टॅक्सीवाल्यांना सांगितलं होतं की कुठलीही टॅक्सी घेऊन जायचं नाही, तुम्ही टॅक्सी एंगेज आहे हेच सांगायचं. आणि त्याप्रमाणे तो आला, टॅक्सीमधूनच आला आणि त्याला पकडलं. जवळपास 6 लोकांचा त्यांनी कबुली जबाब दिला आहे. जवळपास 15 लोक मिसिंग आहेत ह्या भागातले. कुठं वाटतंय का तुम्हाला की त्याची लिंक तशी होऊ शकते किंवा त्या अँगलनं तुम्ही तपास करताय? हो, माननीय SP सरांनी आणि IG सरांनी आत्ताच सांगितलं की आम्ही त्या सर्व शंका कुशंका त्या बाजूने आम्ही चारही बाजूने सखोल सायंटिफिक तपास करून त्या बाजूने तो तसा पण तपास करणार आहोत.